नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। येत्या 8 दिवसात केलेल्या मागण्या मान्य न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार आणि मोर्चा काढणार, संतोष शिंदे यांचा जिल्हाधिकारी व शासनाला इशारा। मानवी साखळी आंदोलनास जनतेचा प्रचंड प्रतिसाद, शासन मात्र उदासीन। शहापूर पर्यावरण संरक्षण मंच आणि समस्त शहापूर नागरिक यांच्या वतीने 25 मे 2026 रोजी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना लेखी निवेदन देऊन शहापूर तालुका प्रशासकीय निष्काळजीपणा आणि विकासाच्या असमतोलतेमुळे भट्टी बनला असून यंदा तापमान 46 अंशाच्या पुढे गेले आहे। या भीषण परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेमध्ये तीव्र जनजागृती करण्यासाठी 31 मे रोजी शहापूर बाजारपेठेत मानवी साखळी आंदोलन करणार आहोत असे कळविले होते व शहापूर तालुक्यातील पर्यावरणाचा विनाश, वाढते तापमान, जलसंकट आणि शाळा महाविद्यालयांमधील वृक्षारोपणाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती। मात्र जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केल्यामुळे अखेर आज रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत शहापूर पर्यावरण संरक्षण मंच आणि समस्त शहापूरकर नागरिकांनी भव्य मानवी साखळी आंदोलन केले। या आंदोलनास जनतेने प्रचंड प्रतिसाद देत आंदोलन यशस्वी केले। मात्र शासन पर्यावरण संवर्धनाबाबत उदासीन असल्याचे दिसून आल्याने शहापूर पर्यावरण संरक्षण मंचचे संस्थापक आपला माणूस संतोष परशुराम शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि शासनाला इशारा दिला की येत्या 8 दिवसात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार आणि मोर्चा काढणार। आज सकाळी केलेल्या भव्य मानवी साखळी आंदोलनात विविध राजकीय पक्ष पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी मंडळ, लहान मुले, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनात जीवरक्षक टीमने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली। आज मानवी साखळी आंदोलनात सहभागी होऊन निसर्गाच्या रक्षणासाठी शहापूरकरांनी दाखवलेली एकजूट खरोखरच कौतुकास्पद आहे। तर हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी साथ लाभली। या संपूर्ण मानवी साखळी आंदोलनाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोहर मडके यांनी केले। झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। जर तुम्ही झाडे वाचवले नाही तर तुम्हाला पण असा ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन फिरायला लागेल। मी आहे सुकलेलं झाड, एका काली मी हिरवागार होतो। पक्षी माझ्या फांदीवर घरटे बांधतात, लोक माझ्या सावली खाली विश्रांती देतात। मी सर्वांना स्वच्छ हवा आणि फळे देतो। माझ्या तुम्हा सर्वांकडून विनंती आहे, एक तरी झाड लावा आणि त्याचे संगोपन करा। झाडे लावा, झाडे जगवा। आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आज जो तापमान आहे तो 46 सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे आणि एवढा तापमान 10-15 वर्ष अगोदर आपला 30 ते 35 सेल्सिअस तापमान होता। परंतु जे विकासाच्या नावाने समृद्धी असेल, मुंबई आग्रा रोड असेल,
किंवा मुरवाडचा रोड असेल तर बरेच झाडं म्हणजे लाखोनी झाडं तोडल्या गेली. डोंगर दऱ्या त्यांचा उत्खनन केलेलं आहे. त्यामुळं पूर्ण जो निसर्गरम्य शापूर होता त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. आणि त्यामुळं आज जो शापूरचा जी काय जनता तुम्ही बघतायत, हे सर्व कुठली जातपात कुठला पक्ष न बघता सर्व एकत्र मिळून या शासनाच्या विरोधात, आणि हा जो शासन आहे तो अजूनपर्यंत कुठल्याही आता कमीत कमी आम्हाला महिना झाला, कलेक्टरांना आम्ही पत्र दिला, त्याच्यानंतर तरी पण काही न झाल्यामुळं आज आम्हाला हा शासनाला लक्ष देण्यासाठी, डोळा उघडण्यासाठी हा आम्ही शापूरकरांनी साखळी आपला मानवी साखळी आंदोलन केला. आणि या आंदोलनात शापूरकरांनी चांगल्या पद्धतीने स्वागत केला. आणि या पर्यावरणासाठी जेव्हा आम्ही जी हाक दिली ती मला वाटते पावसाने पण ऐकली. आणि आज पाऊस एवढा पडतोय म्हणजे लोकांना नाही तर देवाला पण आता वाटते का इथं हा निसर्ग शापूर तालुक्याचा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि आमचं एकच म्हणणं आहे का ज्या कलेक्टर साहेबांनी या जनतेचा विचार करावा आणि तातडीने जे संबंधित अधिकारी असतील, फॉरेस्ट असेल, त्याच्यानंतर MSRDC, त्याच्यानंतर मुंबई आग्रा असेल, त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण असेल, नगरपंचायत असेल, कारण संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालं आहे या शापूर तालुक्याचा. आणि त्याच्यामुळं उष्णता एवढी वाढलेली आहे का त्याचा परिणाम आपली लहान मुलं आहेत. आणि आम्ही पण विचार केला का आमच्यासाठी तर ठीक आहे, पण आता या लहान मुलांसाठी तरी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही आता हा जो आंदोलन केलेलं आहे, तर मी कलेक्टर साहेबांना आणि शासनाला एकच म्हणणं आहे का जर तुम्ही या 8 दिवसात जर आमचा विचार केला नाही आणि तातडीने मिटिंग घेऊन ज्या तुम्हाला आम्ही मागण्या केल्या त्या पूर्ण जर झाल्या नाही तर 100% आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन तिथं तुम्हाला घेराव घालू आणि मोर्चा काढू. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.